कोटींनी रुपये दिले तरी न फुटणारा सच्चा कार्यकर्ता हा मंदार पहाडे असून प्रतिभाताई शिलेदार आणि मंदार पहाडे यांनी प्रभागातील अनेक विकास कामं केली असल्यानं आज या प्रभागाचा चेहरा मोहरा आपल्याला बदललेला दिसून येत आहे. मीही त्याचा सततच्या पाठपुराव्यामुळे सर्वात जास्त निधी ह्याच प्रभागाला दिलाय. आपण देखील सौ प्रतिभा शिलेदार आणि गौरी पहाडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. आपण कोपरगावातील सर्वात जास्त विकसित प्रभाग करू असं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतिभा शिलेदार आणि गौरी पहाडे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेमध्ये आमदार काळे बोलत होते. ही निवडणूक जरा वेगळ्या पातळीवर गेली. या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागणार आहे की आपले दोन्ही उमेदवार आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत. कुठल्याही भूलथापांना आपण कुठल्या आमिषाला आपण बळी पडणार नाही ही दाखवण्याची निवडणूक त्या ठिकाणी आली. तर मला अभिमान वाटतो. कोटभर रुपये जरी दिले ना असा कार्यकर्ता त्या ठिकाणी मिळणार. किती जरी अडचणी असल्या खांद्याला खांदा लावून उभं राहणारा आपला मंदार भाऊ आहे. आणि अशाच पद्धतीने मला खात्री का आपल्यासाठी देखील कुठली अडचण आपल्या समोर आली त्याच पद्धतीने आपल्या म्हणून राहणारा आपला मंदार भाऊ आहे. आणि मग ही वेळ मंदार भाऊ असतील किंवा आपल्या शिलेदारचाही असतील यांच्यावर आज आहे. त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची वेळ आज आहे. म्हणून आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला एवढे कचकचून बटणं दाबा घड्याळाची. ते मशीन गरम झालं पाहिजे. आणि 21 तारखेला आपल्याला मुलांचा घ्यायचाच आहे. तो असा घ्यायचा आहे परत कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या 7 नंबर वाईट कंट्रोल पाडायचं. बोलण्यासारखं भरपूर आहे. कशा पद्धतीचं राजकारण आपल्या नगरपालिकेमध्ये शहरामध्ये झालं मागच्या काळामध्ये आपल्या सर्वजण पाहिलं. आपल्या प्रत्येक कामाला कोर्टात यायचं, सभागृहामध्ये विरोधी ठराव घ्यायचे, आपल्याला पाणी मिळू नये आणि 5 नंबर तलावाचं काम थांबवण्याचं काम करायचं. पण किती जरी त्यांनी अडथळे आणले आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे होते म्हणून आपला 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे. आणि जे काही राहिलेले कामं आपले आहेत त्या पुढच्या 3 वर्षामध्ये ते कामं आपल्याला पूर्ण करायचे. तर मग आपल्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपल्या प्रभागातून तर येणारच आहे. परंतु शहरामधल्या सर्व प्रभागातून घड्याळ चिन्हाचे सर्व नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या प्रभागाने त्या ठिकाणी घ्यावी. आपले नगराध्यक्ष त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाचे निवडून येण्यासाठी ती जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी. ज्या पद्धतीचं स्वप्न आपण आपल्या कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सत्ता हवी. आपल्याला काही सत्ता ही घरामध्ये नकोय. आपल्याला सत्ता ही कामासाठी पाहिजे. कामाला कुठेही अडथळा होऊ नये म्हणून ही सत्ता पाहिजे. पुढचे 4 वर्ष जो काही निधी आपल्या नगरपालिकेला येणार आहे त्याचं योग्य नियोजन त्याचा वापर त्या ठिकाणी झाला तर आपल्या अडचणी दूर होणार आहे म्हणून यासाठी सत्ता पाहिजे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव आलवले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काळे, चैताली काळे, सतीश कृष्णानी, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, प्रकाश दोशी, उस्मान चाचा शेख, शरद वैरागड, मधुकर कोपरे, विठ्ठल लकारे, बबनराव शिलेदार आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी चैताली काळे, मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार आणि गौरी पहाडे यांनीही मनोगत व्यक्त केली. 25-20 दिवस जे प्रचार चालला यापुरतं नव्हे
तर मागील 5 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष आपल्या या प्रभागामध्ये ते येतात. आपले सर्व काम आपण हक्काने त्यांना सांगतो आणि आपण हक्काने ते काम पूर्ण करून देतो. हा विश्वास आपल्या सर्व टिळककर नगरच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे. हा विश्वास आपल्या हृदयात आहे की हे काम आपण जर सांगितलं या लोकांना तर हे नक्कीच पूर्ण करणार. मला फक्त एक छोटीशी विनंती तुमच्याकडे आहे की जो हा विश्वास आहे तुमचा आमच्यावर आणि आमचा तुमच्यावर, याला तुम्ही परवा कुणीही तडा जाऊ देऊ नका. प्रयत्न खूप केले जातील, प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्वाचा मोठा प्रश्न महिलांचा म्हणजे पाण्याचा प्रश्न. मागे ज्यावेळेस इथे सभा झाल्या त्यावेळेस महिलांनी अक्षरशः 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो, इथे पाठीमागच याच रोडवर सभा झाली होती आणि महिलांनी पाणी दाखवलं होतं की इथं पाण्यामध्ये अक्षरशः एवढं वाईट पाणी 20-20 दिवसांनी आम्हाला पाणी येतं आणि ते पाणी आम्ही साचवतो. त्या पाण्यावरती डास होतात आणि त्या डासांनी आमच्या घराघरामध्ये डेंग्यू होतोय. आम्ही जे काही कष्टाने 2-5 पैसे कमवतो ते सगळे दवाखान्यात जातात. कुणाच्याही घरामध्ये मला एक सांगा की मागील ज्या दिवशीपासून आपल्याला तलावाचं काम झालेलं आहे, 4 दिवसांनी पाणी येतंय, डेंग्यूचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. याचा सर्वे रिपोर्ट आम्ही काढलेला आहे. माझी आपल्याकडे विनंती आहे, मी एक महिला आहे, तुम्ही एक महिला आहात, मलाही मुलं आहेत, तुम्हालाही मुलं आहेत. महिलांची सवय असते 4 पैसे कधीही आपल्या मुलासाठी बाजूला ठेवणे. आपली सवय असेल. जे काय मी माझ्यासाठी जे काय दिलं जाईल त्यामधले मी कधीही 4 पैसे माझ्या 2 मुलांसाठी बाजूला काढून ठेवतो. का? त्यांच्या शिक्षणासाठी. पुढे जाऊन नको ते काय आजारपण आलं काय आलं तर त्याच्यासाठी, बरोबर आहे, घराला एक हातभार लागावं यासाठी. अशी प्रत्येक महिला ठेवत असते. पण कधीतरी कोपरगावची अशी परिस्थिती होते की आम्हाला बचत ही माहीतच नव्हती. कारण जे काही पैसे आम्ही साचवायचो ते जार विकत घेण्यातच पैसे जायचे. कुणी पाहुणे येणार असतील, जार आणा. आज लग्न आहे कुठेतरी, नाही पण आमच्याकडे पाणी येणार आहे, आमच्याकडे 20 दिवसांनी पाणी येणार आहे, आम्ही येऊ नाही शकतो, तुम्ही तारीख बदलता का? आज पाहुणे बघायला येणार आहे पण आज पाणी येणार आहे, आज येऊ नका प्लीज, उद्या या. अशी परिस्थिती आपल्या कोपरगावची आपण सर्व महिलांनी बघितली आहे ना. आज तो प्रश्न मार्गी लागलाय, कुठेतरी मार्गी लागतोय. मी म्हणेन 3 दिवसात 4 दिवसात आपल्याला पाणी येतंय. महिला खुश आहात का? हात वर करून तसा का? खुश आहात ना? माझी आपल्याकडे विनंती आहे, प्रश्न सोडवताना आशुतोष दादांना की लोकांनी खूप त्रास दिलेले ते लोक ओळखा. आपण गेल्या 20 दिवसापासून त्यांना बघतोय. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, एक माणूस दाखवा मला, एक पूर्ण प्रभागात एक माणूस का ज्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही त्यांचा कॉल उचलला नाही आणि त्याचं काम झालं नाही. एक माणूस दाखवा. असं पाणी नाही आलं, समजा मला सकाळी कॉल आला पण माझा बॅक कॉल लगेच त्या ठिकाणी आलेला आहे की नाही आलेला आहे? किती लोकांना आतापर्यंत अनुभव आहे का नाही? आणि हे टीका करता आमच्या कामाची. अरे पहिले ह्या जन माणसांमध्ये जावं लागतं, पहिले त्यांचे हे काम समजून घ्यावं लागतात आणि मग त्या उमेदवारी करावं लागते. आपण आलो 20 दिवसात आपल्याला साक्षात्कार झाला आणि जुनं काहीतरी पिढीचं सांगायचं.
आणि मग आम्हाला सांगायचं कारण आम्ही असं असं आहे आणि त्यांचे वारसदार आहे आणि आम्हाला काम करायचं. आम्ही पण त्यांचा मान राखतो. त्यांनी खरंच काम केलेले. पण तुम्हाला 50 वर्षानंतर साक्षात्कार झाला त्यांचा. 50 वर्ष पुढे गेलो तुम्ही. त्यांच्या पिढीत जाऊन 50 वर्ष झाले. आज त्यांना साक्षात्कार होतोय. अतिशय चुकीचं काहीतरी खोटं बोलणं आणि गैरसमज करणं. माझ्या आपल्या सर्वांना टिळकनगरवासियांना माझी या ठिकाणी नम्र विनंती. कोणताही भूलथापाला बळी पडू नका. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आम्ही तुमचे पोरं आहे. इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.